थांब, हा आवाज तुझ्यासाठीच आहे. तू हा व्हिडिओ चुकून उघडलेस नाहीस. आजपासून तुझी आयुष्याची दिशा बदलणार आहे. कारण जे तू आजपर्यंत सहन केलंस ते संपायला आलंय. हा संदेश तुलाच पाहायला मिळणार होता. कारण आज तुझ्या जीवनात तो अध्याय उघडतोय जो खूप दिवस बंद होता. तो अध्याय ज्यासाठी तू वाट पाहत होतास, पण तुला वाटायचं माझ्यासाठी काहीच बदलणार नाही. बाळा, जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी एवढं सगळं करूनही मी जिथे असायला हवा होतो तिथे का नाही? मी योग्य माणसांवर विश्वास ठेवला, मी मनापासून प्रयत्न केले, मी रात्री स्वतःच्या डोळ्यांत झोप येऊ दिली नाही, तरीही माझ्या वाट्याला संघर्षच का? आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न उभा राहतो, देवा, माझाच रस्ता एवढा कठीण का? पण बाळा, आपण पाहतो ते फक्त एक पान असतं आणि परमेश्वर पाहत असतो संपूर्ण पुस्तक. तू जेव्हा म्हणतोस मी संपलो, तेव्हा स्वामी म्हणतात, इथेच तर मी तुला उचलणार आहे. कधी कधी जीवन आपल्याला इतकं मोडून टाकतं की आपण स्वतःवरच रागावतो. आपण म्हणतो, मी इतका दिलदार का आहे? मी इतका विश्वासू का आहे? मीच का नेहमी दुखावतो? पण आपण हे विसरतो की ज्या हृदयावर जखमा जास्त पडतात त्याच हृदयावर प्रकाशही जास्त उतरतो. तू अनेक वेळा स्वतःला एकटा समजलास. लोक तुझ्यापासून दूर गेले, काही नाती हातातून निसटली, काही मित्र फक्त नावापुरते राहिले, आणि तू विचार केलास, हे सगळं माझ्याच आयुष्यात का? पण बाळा, ज्यांना तू गमावलं आहेस ते तुझे नव्हतेच. स्वामी कधीही आपल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी दूर करत नाहीत. ते फक्त त्या गोष्टी बाजूला करतात ज्या पुढच्या आशीर्वादाला जागा देत नाहीत. तुझ्या आयुष्यात काही दरवाजे अचानक बंद झाले असतील, एखादं स्वप्न डोळ्यांसमोर तुटून पडलं असेल, एखादी संधी हातातून गेली असेल, आणि तुला वाटलं असेल हे माझं अपयश आहे. पण बाळा, कधी कधी स्वामी आपल्याला चुकीचं नशीब देत नाहीत, ते फक्त आपल्याला चुकीच्या दिशेपासून वाचवतात. तू ज्याचा पाठलाग करत होतास कदाचित तेच तुझ्यासाठी योग्य नव्हतं, आणि तू जिथे अडकलास तिथूनच तुझ्या खऱ्या प्रवासाची सुरुवात होणार होती. स्वामी तुला कधीही रिकाम्या रस्त्यावर उभं सोडत नाहीत. ते तुला थांबवतात जेणेकरून योग्य रस्ता तुझ्याकडे वळू शकेल. किती वेळा तू शांत राहिलास, मन जळत होतं, पण तू एक शब्दही बोलला नाहीस. लोकांना वाटतं तुला काहीच फरक पडत नाही, पण सत्य हे आहे, ज्याचं मन मोठं असतं त्याच्या जखमा सुद्धा मोठ्याच असतात. स्वामींना तुझं मौन ऐकू येतं, त्यांना तुझे अश्रू दिसतात, त्यांना तुझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका जाणवतो, आणि ते तुला सांगतात, बाळा, तू एकटा नाहीयस, मी तुझ्याबरोबरच उभा आहे. कधी तू स्वतःला अपूर्ण समजलास, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी कुणासारखा नाही, मी काहीच करू शकत नाही. पण बाळा, तुटलेली गोष्ट कोणीही उचलत नाही. पण स्वामींची नजर नेहमी तुटलेल्या गोष्टींवरच असते, कारण त्यांना माहीत असतं, जिथे जखम आहे तिथेच बरे होण्याची सुरुवात होते. जिथे दुःख जास्त आहे तिथेच आनंदासाठी जागा तयार होत असते. रात्र जितकी काळोखी तितकाच सुंदर उषःकाल असतो. तू ज्या वेदना सहन केल्या त्या व्यर्थ नाहीत. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी स्वामी तुला देणार आहेत. तुझ्या जीवनात जे येणार आहे ते तुला थक्क करून टाकेल. बाळा, स्वामींच्या वेळेला कधीच उशीर होत नाही. त्यांची योजना कधीही चुकीची नसते, आणि त्यांचे निर्णय आपल्यासाठी नेहमीच सर्वोत्तम असतात. आज तू हा संदेश ऐकतोयस, ही काही योगायोगाची गोष्ट नाही, ही खूण आहे. तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतोय. आजपर्यंत तुझ्यावर जे अन्याय झाले, ज्यांनी तुला तोडलं, ज्यांनी तुझं मन दुखावलं, त्या सगळ्याचा शेवट इथूनच सुरू होतोय. स्वामी सांगतात, बाळा, मी तुझ्यासाठी मार्ग तयार केला आहे. तुझ्या रात्री संपल्या आहेत, आता तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात आहे. जीवन तुला जिथे थांबवलं ते संपणं नव्हतं, ती तयारी होती. स्वामी तुझ्यासाठी जे आणत आहेत ते तुझ्या अपेक्षेपेक्षा मोठं आहे, सुंदर आहे, आणि कायम आनंद देणारं आहे. तू जिथे हार मानली होती तीच जागा त्यांच्या चमत्काराची जागा होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, जे तुला मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडच असेल. तू तुटलेला नाहीयस, तू घडवलं जातोयस. तू हरलेला नाहीयस, तुला मोकळं केलं जात आहे. तू एकटा नाहीयस, तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद उभा आहे. तुझ्यासाठी नवीन दिवस उगवलाय. नवीन अध्यायच नाही तर नवीन जीवन सुरू होतंय. आणि बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास हे देखील त्यांच्या योजनेचाच भाग आहे. आजचा दिवस साधा नाही. आजपासून तुझं नशीब बदलतंय. जे हरवलं होतं ते परत येणार आहे. जे तुटलं होतं ते अधिक सुंदर स्वरूपात जुळणार आहे. आणि जे तुझ्यासाठी लिहिलं गेलं आहे ते आता तुझ्या आयुष्यात उतरायला सुरुवात झाली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.